निवडणूक 2024 या ट्रेडिंग निमित्तानं आज दयानंद कॉलेज मध्ये येण्याचा योग आला आणि योगायोगाने रोकडा सावरगावचे भूमिपुत्र आदरणीय सिद्धेश्वरजी बेल्लाळे साहेब, डॉक्टर सिद्धेश्वरजी बेल्लाळे सर इथं उपप्राचार्य म्हणून आहेत। त्यानिमित्तानं सर्व अहमदपूरकरांसाठी ही एक खूप अभिमानाची बाब आहे की आपल्या गावचे भूमिपुत्र, आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र दयानंद सारख्या एका खूप मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये उपप्राचार्य या पदावर अतिशय समर्थपणे ही जबाबदारी पेलत आहेत। प्राचार्य म्हणून ही जबाबदारी सर पेलत आहेत, तर आम्हा सर्वांना या गोष्टीचा अभिमान होताच। आणि योगायोगाने सरांची कॅरिडॉरमध्ये आमची भेट झाली। सरांनी आग्रहाने त्यांच्या चेंबरमध्ये आम्हाला बोलवून सर्वांची अतिशय आपुलकीनं चौकशी केली। सर्वांना अतिशय आपुलकीनं सरांनी विचारलं, बोलले, सरांनी वेळ दिला आम्हा सर्वांना। त्यांचं जे प्रशासकीय आणि शैक्षणिक कार्य आहे त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती दिली। यासोबतच तालुक्यातील जी काही आत्ता सध्या चालू असलेली राजकीय सामाजिक स्थिती आहे ही आमच्याकडून सरांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। एक आनंदी वातावरणामध्ये एक दिलखुलास चर्चा सरांच्या चेंबरमध्ये झाली। एक अहमदपूर तालुक्याचा रहिवासी या नात्यानं खरंच आज आम्हाला सार्थ अभिमान या गोष्टीचा वाटतो की दयानंद सारख्या एका खूप मोठ्या संस्थेमध्ये सर आज एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत, काम करत आहेत। सरांच्या पाठीमागे सरांची अतिशय प्रेरणा देणारी जी कथा आहे, त्यांची जी अतिशय स्ट्रगलिंग स्टोरी आहे, एका रोकडा सावरगावसारख्या छोट्याशा गावातून ज्यांची सुरुवात झाली आणि आज एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये आज ते कार्य करतात। अनेक आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस आणि अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यास सरांनी पूर्ण केलेले आहेत। गणित या विषयामध्ये सरांचं खूप मोठं योगदान आहे। सरांच्या हातून शिकलेले आजही विद्यार्थी सरांचा उल्लेख करतात, त्यांच्या शिकवणीचा उल्लेख करतात। आज या ठिकाणी आम्हाला खरंच कृतांत वाटते। धन्यवाद सर, आमचा गौरव केलात ती इथे बोलवून सर्वांना, छान वाटलं। काय म्हणतो टीम? गोविंदराव बोला काही। सुंदर आनंद वाटला।